पारितोषिकं मिळाली नाही त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करणे. सगळ्याच विद्यार्थ्यांना ही पारितोषिकं मिळतात असे नाही, परंतु या वर्षी 10वी आणि 12वीचा निकाल ऐतिहासिक निकाल लागलेला आहे आणि त्याचं सगळं श्रेय हे मी लातूर बोर्डाला देतो. कारण आम्हीच तो मुद्दा मांडला, संघटनेकडून मुद्दा आला आणि मोठी जी 10वी 12वीला बसलेली नसतील त्या विद्यार्थ्यांची फौज बोर्डावर आली. जे 10वी 12वीला होते ते अभ्यासात होते, परंतु एके दिवशी सकाळी 10 वाजताच न कोणाला काही कळता व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरवला गेला आणि तो पोलिसांना भेटला आमच्या अगोदर. म्हणजे बोर्डाला आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं. विद्यार्थ्यांची गर्दी झाली बाहेर आणि आम्हाला तेव्हा कळलं. तोपर्यंत पोलिसांकडूनच फोन आला की तुम्हाला काही दिलंय का. तर ते तसं काही आम्हाला निवेदन वगैरे दिले गेलेलं नव्हतं. पोलिसाचा फौजफाटा, पत्रकार सोबत आणि 1000 विद्यार्थी, स्कूटी, मोटरसायकल. आता आजकाल विद्यार्थ्यांजवळ म्हणजे असे स्कूटी वगैरे नाही आहे ना, वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसायकली आहेत. बाकी नाही, मुली हसतात खरं आहे. मुलींजवळ बिचाऱ्यांजवळ स्कूटीच असतात सध्या. आता मोठे मोठे आवाज करत म्हणजे बुलेट, त्यानंतर आपाची एक गाडी आहे, माहिती आहे का आपाची? तुम्हाला माहित असेल ना, कारण बारीक निरीक्षण करावं. ती गाडी असं म्हणजे आमच्यासारख्या नोकरी असणाऱ्या, काहीतरी काम करून ती मिळवलेल्या माणसानं घेण्याची ती चीज नाहीये. करेक्ट. आणि तो विचारही करत नाही. इथं बसलेले सगळे मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग आहेत, म्हणजे इथं असलेले जॉबला असलेले आहेत. जॉबला असलेल्याकडे ती आपाची गाडी किंवा बुलेट खूप रेअर, क्वचितच आढळून येते आहे ना, परंतु त्या गाडीचं बरोबर नाव ठेवलेलं आहे. माझ्या मित्रांकडे मी 11वी 12वी BA ला असते वेळी होती ती गाडी, एक 2-4 जणांकडे. खूप जुनी गाडी आहे. तर आपाचीचं नाव मी बापाची गाडी असं ठेवलं होतं. ते खरी बापाचीच असते. तर बापाची गाडी घेऊन आलेले अनेक विद्यार्थी, तिथं हजारभर विद्यार्थी होते आणि त्यांचं वय मात्र 12वी वगैरे नापास होऊन 2-4 वर्ष प्रयत्न करत असतील ते असे प्रकारचे, किंवा ज्यांना कुठला एखादा विषय राहिलेला आहे टिकेटीला असतील, अशा प्रकारचे जास्तीत जास्त विद्यार्थी होते. मग त्या पत्रकारासह आम्हाला सामोरं जावं लागलं आणि परंतु काही विद्यार्थ्यांना आम्ही वर बोलावलं होतं. संघटनेच्या माध्यमातूनही तशी निवेदनं प्राप्त झाली होती. मित्रांनो, हे मी याच्यासाठी सांगतोय की नवीन शैक्षणिक धोरण हे आता कोरोनानं ठरवलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विदाउट बुक एक्झाम येणार आहे. मी ठळक वैशिष्ट्य नवीन शैक्षणिक धोरणाचे सांगणार. सगळ्यांसाठीच नाही मात्र. तुम्ही म्हणाल की सगळ्याच परीक्षा विथ बुक आणि विदाउट बुक. काही देशांमध्ये विथ बुक परीक्षा घेतल्या जातात आणि त्याला कमी मार्क पडतात आणि विदाउट बुकला जास्त मार्क पडतात. आमची म्हणजे शिक्षण विभाग असेल, सामान्य प्रशासन विभाग असेल, रिव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, सर्व डिपार्टमेंट मध्ये ज्यांनी MPSC क्लिअर केलेली आहे त्यांना 2 वर्षांमध्ये एक परीक्षा पास व्हावी लागते, विभागीय परीक्षा. त्याचं प्रोबेशन पूर्ण होण्यासाठी 3-4 पेपर असतात. त्याच्यामध्ये 2 पेपर विथ बुक आणि 2 पेपर विदाउट बुक. आमच्या बॅच मध्ये 71 आम्ही होतो, म्हणजे शिक्षण अधिकारी. त्याचा निकाल मी आवर्जून पाहिला. निकाल लागल्यानंतर मार्क गुण पाहिले. MPSC मध्ये काही कारणाने ती गुणपत्रक घेण्यासाठी मला MPSC च्या ऑफिस मध्ये जावं लागलं होतं. म्हणून मी ती यादी पाहिली आणि पाहिल्यानंतर त्या सरांना म्हणलं, सर 5 मिनिट मला ती झेरॉक्स मिळेल का? ते मला मिळत नाही म्हटल्यानंतर मी नुसतं बघू देत सर म्हणलं. तर विदाउट बुकला चांगले मार्क होते, विथ बुक एकही 60च्या वर नव्हता.
याचं कारण असं आहे की ती सवय पाहिजे आणि ती त्याच्यामध्ये तुम्हाला एक अवलोकन करून निरीक्षण करून सूक्ष्म पद्धतीनं ती उत्तर निवडावी लागतात. हे एक धोरणाचं एक वैशिष्ट्य असणार आहे पुढे. म्हणजे आपण ज्यावेळेस पदव्युत्तर पदवी घेणार आहोत त्यावेळी अशा प्रकारच्या परीक्षा असणार आहेत. यापूर्वी आपण परत जे की सूत्रसंचालन करत होते सर, त्यांनी एवढा गोडवा गायला माझा. त्यानंतर पाटील साहेबांनी तर म्हणजे नाही ते वास्तवही असेल कदाचित, परंतु दोघांनी आणि त्यानंतर त्यावर तर मग लोमटे सरांनी तर कहरच केला. आम्ही दोघे जण लोमटे सरांनी आम्ही 4 ते 5 वर्षापासून सकाळी अर्धा एक तास बॅडमिंटन खेळण्यासाठी किंवा काही कोणते दुसरे खेळ खेळण्यासाठी आम्ही सकाळी असतो. त्यामुळे तेवढं आमची ओळख आहे. ते म्हणत होते आणि माझ्या खांद्यावर ओझं वाढत होतं. हे सगळे सांगत होते की सर कविता लिहितात. आता ही नवीन पिढी आहे इथं बसलेली, आपणाला तेवढं काही वाटत नाही. कविता म्हणल्यानंतर ते काय पाठ नसते असं आपणाला वाटतं. परंतु यांच्या दृष्टिकोनात कवी म्हटल्यानंतर त्याला कविता पाठ असेल तरच कवी असतो, काय ना? नाही ना? मग नाही, ठीक आहे, ओके. म्हणजे आज मी कविता म्हणण्यापासून सुटलो. त्यानंतर सांगलीचं पूरग्रस्तांसाठी असलेलं काम याबद्दलही उल्लेख केला. मला इथे जमलेल्या मुख्याध्यापकांसाठी आणि पुढे अधिकारी होऊ घातलेल्या या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी फायटर ही कविता या विद्यार्थ्यांसाठी म्हणावीशी वाटते. त्याचा एंड जो आहे तो अधिकारी झाल्यानंतर काय असायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, तर काय करायला पाहिजे हे मी नंतर लिहिलं. कारण ते जरी कितीही काही म्हणत असतील त्यांना वाटले सरांना कशाला उगीच मोठ्या अडचणीत टाकावं, पाठ नसेल म्हणून म्हणत असतील. पाठ नसल्यावर मी काही बोलत नाही त्या गोष्टीवर. त्या तो विषय न काढलेला बरा असतो. कधी आपल्याला जी माहिती नाही त्याविषयी कधीही न बोललेलं बरं. तर एमपीएससी फायटर ही कविता तुम्हाला प्रेरणा देऊन जाईल. कारण मी आता इथे पाहत होतो की विद्यार्थी एनटीएस ई, त्यानंतर एमटीएस, एनएमएस ला बसतात ना. कारण सांगलीमध्ये गेल्यानंतरच मला कळलं किती परीक्षा असतात. कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 1600 विद्यार्थी एका जिल्ह्यामधून म्हणजे कोल्हापूर मधून पास झालेले आहेत गेल्या वर्षामध्ये. आणि त्याच्या अगोदर सुद्धा म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी या परीक्षेमध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थी बसत असतात. जो की तुम्ही प्रयोग केला 2 वर्षापासून करताय. मला वाटते 2019 मध्ये बसवले असतील तुम्ही. कारण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ती परीक्षा होत असते. त्यावेळेसच पाटील साहेब सांगलीला आले होते. आम्ही 1 दिवस पूर्ण वेळ सोबत होतो आणि त्या दिवशी ट्रेनिंग सुरू होतं या एनएमएसचं, स्कॉलरशिपचं. त्या ठिकाणी शिक्षकांच्या संघटना, मुख्याध्यापकाच्या संघटना या अशा प्रकारचं ट्रेनिंग शिक्षकांचं उद्बोधन वर्ग अगोदर घेतात दरवर्षी आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी बसवतात. त्यामुळे निकालही चांगला लागतो. तर पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन पाटील सर आले होते आणि त्यांची टीम. 2017 ला आपल्या लातूर मध्ये अवर्षण निर्माण झाले होते. पाण्याची किल्लत निर्माण झाली होती. वर्ष बरोबर आहे? बरोबर. 16 का 17? 16-17 मे महिना आठवावा लागेल आपल्याला. 17. आणि त्यावेळी ट्रेननं पाणी आलं होतं. कुठून? सांगलीहून. मी त्यावेळी इथं डेप्युटी डायरेक्टर होतो, चार्ज होता लातूर विभागीय उपसंचालक कार्यालय.
आणि ट्रेननं पाणी आलं आणि माझे म्हणजे सुधाकर तेलक आयुक्त सुद्धा होते, माझे काका इथं लातूर महानगरपालिकेमध्ये, आणि कलेक्टर साहेब, आयुक्त साहेब यांनी, मला माहिती आहे ते घरी 2 दिवस रात्री आले नव्हते, म्हणजे रात्रभर आले नव्हते. ज्यावेळेस ती ट्रेनचं या ठिकाणी उतरवण्यासाठी ती संरचना तयार करायची होती. थोडक्यात सांगतोय मी, हे जर बोलत बसलं तर 4 ते 5 तास लागतील. हे जो विषय एक सांगतोय की तुम्हाला ही लिंक कळावी, तर मग तिथून मिरजवरून, सांगलीवरून ती ट्रेन पाण्याची भरून आली पहिली, आणि त्यानंतर जसे जसे पाणी लागते त्याप्रमाणे आणि आपली तहान भागवली गेली. त्याची उतराई करायची होती ह्या तेलक सुद्धा. कारण 2019 मध्ये मी जुलै महिन्यामध्ये तिथे शिक्षण अधिकारी म्हणून गेलो आणि 4 तालुक्यामधील 138 शाळा पाण्याखाली गेल्या. जवळपास 40 ते 50 गाव पूर्णपणे म्हणजे शाळा बंद होत्या 2 ते 3 महिने. तर ती उतराई करायची होती. मला वाटलं आता इथं काय करायचं. मी आपल्या इथं कलेक्टर साहेब त्यावेळेस 2019 ला जी श्रीकांत साहेब होते, त्यांची अशीच एका कार्यक्रमामध्ये ग्लोबल नॉलेज मध्ये भेट झालेली होती. त्यांचा मोबाईल नंबर माझ्याकडे होता आणि घवाणे साहेब माझे मित्र, सखे आणि स्नेही ते इथे होते. मी त्यांना फोन लावला आणि सर खूप वाईट परिस्थिती आहे आणि आपल्याला काही करता येईल का. रोज बोलणं होत होतं, कारण गव्हाणे साहेबांचा मला एका दिवशी फोन आला की काय तिकडं काय चाललंय, खूप टीव्ही मध्ये पाहतोय. तर मग 1 दिवस 2 दिवस बोलल्यानंतर मलाही 2 गावं दत्तक दिली होती. त्या सगळ्या गावांपैकी एका अधिकाऱ्याने एक गाव दत्तक दिलं होतं. अक्षरशः ते पाहिल्यानंतर आजही अंगाला काटा येतो. तर त्याची उतराई करायची होती. तर मी म्हणलं सर, इथं माणसांना अडकलेल्या काढायला कसल्याच प्रकारची सुविधा नाही. आपल्या कलेक्टर ऑफिसला लातूरच्या 3 बोटी होत्या, त्याच्यापैकी 1 बोट चांगली होती, 2 खराब झालेल्या होत्या. श्रीकांत साहेबांनी लगेच दुसऱ्या दिवशी त्या ट्रेननं ती बोट पोहोचली केली. सगळ्यात अगोदर जर कुठली मदत आली असेल, ज्या ठिकाणी प्यायला पाणी नाही तिथं बोटी होत्या. आणि कारण त्याचा उपयोगच झाला नाही ना, एवढा मोठा पाऊसच पडत नाही, त्या बोटीचा कधीच उपयोग झाला नाही. 2 खराब झाल्या, त्या थोडी डागडुजी करून 1 दुरुस्त झाली आणि ती बोट त्यांनी पाठवली आम्हाला. 2 दिवस ती एकमेव बोट होती, कारण सांगली मधल्या सुद्धा बोटी पाण्यात होत्या. म्हणजे त्या ते जे ऑफिस होतं ते ऑफिस पाण्यात गेलं होतं, त्याच्यामुळे काढता सुद्धा येत. त्या बोटीनं कमीत कमी 50 ते 60 माणसांचा जीव वाचवला असेल एका बोटीने 2 दिवसात. मग नंतर एनडीआरएफच्या सगळ्या केंद्र शासनाची सगळी मदत आली, बोटी आल्या, मिलिटरी आली. तर त्यावेळेस मला त्या आलेल्या पाण्याची उतराई झाल्यासारखं वाटलं. आणि मग नंतर माझा अगोदरच मला खूप अनेक गोष्टी नवीन करायला आवडतं. मग मी पाटील साहेबांशी चर्चा केली, फोन की झाला. इकडच्या सगळ्याच लोकांचे फोन येत होते, काय झालं तिथं नक्की. कारण मी इकडे 5 ते 6 वर्ष काम करून तिकडे गेलेलो, सगळ्यांनाच माहिती होतं. आणि मग यातून नुसतीच चर्चा घडत नव्हती, तर विद्यार्थ्यांना सर्वच शैक्षणिक साहित्य मी आता सांगत बसलो. इथून टेम्पोच्या टेम्पो यायला लागले आणि पहिला टेम्पो पाटील सरांनी घेऊन आला आणि त्याचे वाटप 1 दिवस थांबून होईल तेवढं केलं आणि एका शाळेमध्ये वर्गामध्ये ते जमा करून ठेवलं. आणि मग ती बातमी टीव्हीवर आली आणि टीव्हीवर आल्यानंतर मग मात्र महाराष्ट्रातून एवढा ओघ सुरू झाला की देणाऱ्यांनी देतच जावे, घेणाऱ्यांनी घेतच राहावे, घेता घेता ट्रकच घ्यावे. आणि एवढी मदत आली. बिचारे मराठवाड्यात लोकांना काय माहिती की पश्चिम महाराष्ट्रात सांगली म्हणजे काय, जिथं जिथं पाणी साचलं होतं ते सगळा
एरिवेटेड एरिया होता. तिथली लोक ही मदत म्हणजे त्या मदतीला एवढा रिस्पॉन्स मिळत नव्हता. जसं आपल्याकडे जर आला असतं तर म्हणजे तो ती मदत अशी म्हणजे दोन तुकडे हो, इकडे एक जण आणि अर्ध्याने इकडे घेऊन गेला असं मला बोलवून म्हणजे मुख्याध्यापकांची बैठक घ्यावी लागली आणि त्यांना जेवढं काय तुमचे विद्यार्थी किती आहेत एवढे हे साहित्य नवीन साहित्य आलं होतं. काही तर असं साहित्य आलं होतं की म्हणजे दप्तर असेल, डब्बा, छत्र्या, आणि त्यांना आजपर्यंतही पुढच्या 3 वर्षामध्ये पुरे एवढे 2-2 दप्तर एका विद्यार्थ्याला मिळाले. खऱ्या अर्थानं ते प्रेम होतं. जरी गरज नसली तरी त्यामुळे सामीलकर होत झाले आणि कलेक्टर साहेब त्यानंतर मुख्यमंत्री महोदय आले होते. त्यावेळी प्रथम लातूरचं नाव निघायचं. तो महिना आय थिंक ऑगस्ट सप्टेंबरचा होता. मी जुलैमध्ये जॉईन झालो आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ही असं यांनी ओघ दिला आणि सर्वप्रथम लातूरचं नाव यायचं त्या मीटिंग मध्ये. मग कोण आहेत म्हणजे कसं आलं तर ते म्हणायचे, ते कलेक्टर साहेब म्हणायचे चौधरी सर की ते तेलंग सुधाकर ते तिकडून इकडे आले आणि त्याच्यामुळे ते आपल्याला मदत झाली. आणि पुढे मला 18 महिने कुठल्याच प्रकारची म्हणजे असा आदर मिळाला तिथं. आणि खऱ्या अर्थानं या लातूरकरांमुळेच मला पुढची 18 महिने शिक्षण अधिकारी म्हणून चांगलं काम करता आलं. कारण कोणाची मजा आहे असं जोरात यायची आपल्या इकडच्या सारखं मी शैक्षणिक धोरणावरही बोलणार आहे, परंतु हेही अगत्याचं आहे, गरजेचं आहे. आणि तिथून आमचा बॉन्ड तयार झाला, एक सहसंबंध तयार झाला कामाच्या निमित्तानं. आणि त्यांना आज वाटलं असेल की श्रावण संपलाय, आता आपला मित्र कोण आहे तर सहसंबंध आता पाणी पाजले तर आता खाऊ घातलेलं बोला असं काहीतरी असेल. आणि तिसरा कार्यक्रम आहे म्हणजे हे 2 कार्यक्रम आणि तो तिसरा कार्यक्रम. तर त्या का निमित्तानं होईना, परंतु हे 2 चांगल्या प्रकारचे तुम्ही सुरुवात केलेली आहे. तर वसंत पाटील साहेबांविषयी मला एव्हरग्रीन, एव्हर यंग, ह्याच्यात काही फोटो असेल तर म्हणून हळूहळू बोलतोय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर एव्हरग्रीन, एव्हर यंग आणि सुसुदृढ असे वसंतराव पाटील यांचे मी आभार मानतो सुरुवातीलाच. कारण त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. या संस्थेचे ते सर्वे सर्वा आहेत, सर्वे आणि सर्वा ते बोलत म्हणत होते की लातूर बोर्डाचे सर्वे सर्वा, सर्व कोणाला म्हणतो यांना माहिती नसावं थोडस, कारण त्यांना वाटतं की हे सगळं माहिती पाहिजे. जरी आपल्याला or that this too solid flesh would melt thaw and resolve itself into dew, or that the everlasting yet not fixed is cannot of itself slaughter. Oh God, how very flat and stale seems to me all the uses of this world. Why she should hang on in as if increase of appetite had grown to be or not to be, that is the question. Whether it is nobler in the mind to suffer the slings and arrows of this outrageous fortune, or to take arms against the sea of trouble. We are just players on the dice. He is playing with us like the boys killed to the flies. He is killing us for his choice. जरी आपल्याला इंग्रजी येत असेल तरी मराठीचा सर्व मात्र माहित पाहिजे. कारण इकडे पाहत होतो यांच्याकडे गुण तर खूप चांगले आहेत. मराठीत तर 100 पैकी 100. लक्षात ठेवा, म्हणजे आता काही वेळ गेलेली नाही. मुलांना तेही फार गरजेचं आहे, कारण अशा वेळेस म्हणजे उपयोगाला येतं. ते सर्वे सर्व म्हटल्यानंतर आता सर्व म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे की सर्व म्हणजे टाकून दिलेले असे बाजूने खळं करते वेळी, बरोबर आहे ना? त्याला काय म्हणतात दुसरा शब्द? सर्वच सर्व म्हणतात. ते असं म्हणजे झाडणीनं बाजूला काढतात सर्व, किंवा कापूस वेचून किंवा शेंगा वेचून राहिलेला म्हणजे तसाच आहे. मी सगळे वेचून अध्यक्ष, सचिव, सहसचिव, उपसचिव हे झाले, मी एकटाच राहिलो तिथं. आणि तो खऱ्या अर्थानं सर्व आहे, परंतु सर्व किती कामाचा असतो ते कधीतरी आपल्याला
मोकळ्या वेळामध्ये किंवा ती फार मोठी गोष्टच तयार होईल त्याची, ती कधीतरी सांगता येईल, त्यांचं बरोबर आहे. तसेच ते शामगीर शिक्षण संस्थेचे सर्वे सर्वा आहेत हे नक्की. तर सांगलीला काम करते वेळी आता इथं अधिकार म्हणजे मुख्याध्यापक आहेत, कदाचित लवकरच ते केंद्र प्रमुखही होऊ शकतात आणि जास्तच सर्व्हिस असेल तर ते गट शिक्षण अधिकारी उच्च शिक्षण अधिकारी होण्याची शक्यता आहे. आणि सर सांगत होते, पाटील सर, की माझ्या शिक्षकांनी UPSC स्पर्धा परीक्षा तिकडे बसलेत का विनामूल्य. बरोबर आहे, ते दिसत नाहीये का, म्हणजे याच्या पाठीमागे आहे असं. तर विचार त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला वाटलं की ते विनामूल्यचे असतील, कारण त्या काळामध्ये मी पण तसाच कुठेतरी कोपऱ्यात बसत होतो. पण मित्रांनो, आपणाला असं राहून जमणारच नाही. खरंच मी विनामूल्य होतो 2 वर्ष 4 महिने ज्युनियर लेक्चरर, ते पण कंधार मुखेड तालुक्यात, नांदेड जिल्हा त्यातल्या त्यात कंधार मुखेड तालुक्यात. ते कंधार मुखेड तालुक्याची ओळख ही म्हणजे अनेक बाबींमध्ये आहे चांगल्या आणि खूप प्रसिद्ध पण. तर अशा ठिकाणी मी पण विनामूल्य काम करत होतो. विनामूल्य काम करते वेळी एकदा जर वर्गावर गेलं, काही ठिकाणी काय असते, मोकळं असते, म्हणजे रान मोकळं असते. 10 वाजता गेलं की 2 वाजताच बाहेर निघायचं. कारण होतं काय, ते पिचून गेलेले असतात. असं काही नसतं बरं का, ते म्हणतात ते तुम्हाला सांगायला. असं काही पिचून वगैरे कोणीच जात नाही. माणूस कशाने पिचून जातो, फक्त काय म्हणजे पगारच लागते की काय? नो, नॉट ॲट ऑल. फक्त पगारच लागत नाही, पगार पण लागते, लागते असं एकदम एक्झॅक्टली फक्त पगारामुळे पिचतात असं नाही. तर ते समाज, सामाजिकता आहे, फिजिकली फिट, मेंटली अलर्ट, इमोशनली बॅलन्स, सायंटिफिकली लॉजिकल अँड सोशली ऍडजस्टेड, सोशल इम्पॅक्ट पण असतो. या अनेक बाबी असतात मित्रांनो, परंतु या सगळ्यातून आपल्याला बाहेर निघायचंच असतं आणि ते आपोआप निघतात. तुम्ही तुमचा 5 ते 10 वर्षांनंतरचा कालावधी कसा असणार आहे ते इमॅजिन करा. कारण महात्मा गांधी म्हणायचे की जर आपल्याला खूप दुःख झालं, आपल्याला खूप कमी वाटू लागलं स्वतःला, आपण स्वतःला इन्फेरिटी कॉम्प्लेक्स मध्ये जर जाऊ लागलो आपण, तर आपल्यापेक्षा गरीबाकडे पाहायचं. म्हणजे कुठल्याही गरीबाकडे, आपल्यापेक्षा कोण गरीबातलं गरीब आहे, कशाही बाबतीत, सगळ्याच बाबतीत, बुद्धीनं गरीब, अर्थानं गरीब, सगळ्या अर्थानं गरीब, असा कोण आहे वाटत गरीब म्हणजे तो आर्थिक दृष्ट्या अनेक बाबी, आणि त्याच्याकडे बघून चिंतन करायचं आपल्या आपल्या मनात. असे गांधीजी सांगायचे. का म्हणायचे? त्याच्यापेक्षा मी किती सुखी आहे, त्याच्यापेक्षा मला ही गोष्ट जास्त आहे, त्याच्यापेक्षा मी या गोष्टीमध्ये पारंगत आहे, त्याच्यापेक्षा मी या ठिकाणी चांगला आणि आनंद मानायचा आणि पुढे चालायचं. अशा प्रकारची काही आपल्याला पुस्तकामधून, अनेक ठिकाणाहून किंवा आमच्यासारख्या तोंडून ऐकायला मिळतं. त्याच्याविषयी एखादी वेळेस ती गोष्ट जर पटली, तर थेट जर हृदयात जाऊन बसली, तर त्याला जीवनभर कोटेशन म्हणून पाळायचं. अशा प्रकारचे आपण जीवन जगत असतो. तर आपण मुख्य मुद्द्याला येऊया. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता बालवाडी, अंगणवाडी ही प्राथमिक विभागाला जोडली जाणार आहे. त्याच्यामुळे काय इम्पॅक्ट होतील, एक वाक्यता येणार, आणखी अनेक आहेत, ते मी काही सांगणार नाही. परंतु मुख्य मुद्दे, याचबरोबर आकृतीबंधामध्ये बदल झालेला आहे. आकृतीबंध म्हणजे की तो जो म्हणजे कुठपर्यंत, जसं आपल्याला अगोदर प्राथमिक 1 ते 7वी होतं अगोदर, आता 8वी पर्यंत झालेला आहे. होतं याच्या अगोदर 86 च्या दरम्यान 5, 3, 8, 2, 10 आणि 2, 12
अशा प्रकारे आणि पुढे मग 3 2 अशा प्रकारे सिनियरचं आकृतिबंध होता. तर त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे तुम्हालाही माहिती आहे. हे 2 वर्ष 3 वर्ष वाढले. 3 वर्षानंतरच मुलाचं शिक्षण सुरू झालंय. इनफॉर्मल शिक्षण, फॉर्मल शिक्षण एवढं लवकर दिलं जात नाही. अनौपचारिक शिक्षणाची सुरुवात 4थ्या वर्षापासून म्हणजे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते 3 वर्ष, त्याच्यानंतर पहिली दुसरी, पुढे 3+3 तिसरी चौथी पाचवी आणि +3 6वी 7वी 8वी आणि +4 या ठिकाणी बदल झालेला आहे. म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी हे माध्यमिक शिक्षण म्हणून ओळखलं जाणार आहे. जे की आपण उच्च माध्यमिक वेगळं करत होतो आणि त्यानंतर इंटिग्रेटेड बीएड म्हणजे 4 वर्षाचा, म्हणजे बीए मध्येच बीएड असणार आहे, बीएससी मध्येच बीएड असणार आहे किंवा बीकॉम मध्येच बीएड असणार आहे आणि 4 वर्षाचा बीएड सह तो मुलगा विद्यार्थी बाहेर निघणार आहे. या ठिकाणी सगळ्यांना तसं नाही, ऑप्शन्स आहेत. तुम्हाला 9वीला संधी आहे की कुठं जायचं हे ठरवायचं. जसं आपल्याला 11वीला होतं आर्ट्स सायन्स कॉमर्स संयुक्त आणि आणखी कुठे जर आपल्याला जायचं असेल एमसीबीसी आयटीआय, तर आता 9वीला तुम्ही डिसिजन घेऊ शकता. मध्येच तुम्हाला वाटलं बदलायचं विषय बदलू शकता. विषय ग्रुप मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल झालेले आहेत. तुम्हाला कुठलाही विषय घेता येतो, म्हणजे सायन्स असेल तर आर्ट्सचे विषय घेता येणार नाहीत असं आहे आता. परंतु आता इथून पुढे या धोरणामध्ये लिबरलायझेशन आलेलं आहे. जसं 91ला हा ज्या धोरणाने अर्थशास्त्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण त्याचाच हा परिपाक आहे. तर शिक्षणामध्ये सुद्धा विषय सिलेक्शन मध्ये सुद्धा जागतिकीकरण आलेलं आहे, उदारीकरण आलेलं आहे. आता ते पुढे हळूहळू कशा प्रकारचे ते सर्व प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे, अतिरिक्त शिक्षक होणार नाहीत याचीही काळजी घ्यायची. अनेक आहेत ते तसं म्हटल्यानंतर तर मला तर एकच दिसतं की शिक्षक अतिरिक्त होतील, विद्यार्थी या वर्षीचा पुढच्या वर्षी विषय बदलतोय, तर मग काय दरवर्षी का संच मान्यता बदलून द्यायची की मग आता स्थिरता कुठे आहे मग इथे, हा प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्यांमध्ये पण स्थिरता नाही, गुरुजींच्या नोकरीमध्ये पण स्थिरता नाही, अस्थिरता निर्माण होऊ शकते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे धोरणाची अंमलबजावणी करता येईल. अनेक बाबींबरोबर चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याबरोबरच काही अडचणीही निर्माण होणार आहेत. माहिती तंत्रज्ञान, कौशल्य आणि संशोधन यावर जास्तीचा भर असणार आहे, अगोदरच आहे, परंतु यावर जास्तीचा भर असणार आहे. आपण अनेक वर्षापासून म्हणतोय की आनंददायी शिक्षण द्या, म्हणतोय. मुलांना काय वाटतंय त्याचा विपरीत अर्थ काढतात मुलं आजकाल, म्हणजे दोन्ही बाजू आहेत. आनंददायी शिक्षण म्हणजे पुस्तक टेक्स्टबुक घ्यायचं नाही, खेळत खेळत शिक्षण करायचं. खेळत खेळत म्हणण्यापेक्षा नुसतंच खेळत राहायचं. बर खेळ तरी चालतील, आजकाल असं वेगळं झालं की फिजिकल खेळणं हे मुलांचं असेल तर आपण प्राऊड फील करतो किंवा मुलांना आजकाल सांगावं लागते. या सगळ्यांना जर विचारलं तर खाली पुरत नव्हत्या यांना क्रिकेट खेळायला. आणि म्हणजे आई वडील भाऊ काका तुम्हाला काय माहिती नाही, परंतु मी खेळासाठी अनेक वेळा म्हणजे वरिष्ठांचा दम खाल्ला. आम्हाला खेळायला लपून सोडून जावं लागत होतं. आजकाल तसं नाही. आजकाल ते मोबाईल बाजूला ठेव, थोडा बाहेर जाऊन खेळून ये असं म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणजे हे सगळे बदल घडून येत असतात. परंतु इकडे शिक्षण म्हणतंय की विज्ञान तंत्रज्ञानाची, माहिती तंत्रज्ञानाची, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची अत्यंत आवश्यकता आहे. जग हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कम्प्युटराइज्ड झालं पाहिजे. आणि मग पोरांना सांगतो आम्ही की मग त्या मोबाईलकडे जाऊ नका, होय की नाही? कितपत बरोबर आहे आमचं?
पॅरेंट्सचं कितपत बरोबर आहे तुमच्या चेहऱ्यावर याच्याबद्दल विचार केलेला दिसत नाही. आम्ही तुम्हाला अभ्यासाचं सोडून दुसरं काही करू नका त्याच्यावर एवढं सांगत असतो. या म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या बाबी सोडून आपल्याला म्हणजे याचा अर्थही वेगळा निघतो नवीन शैक्षणिक धोरणाचा जर काढला तर. अदरवाईज याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. 18 वर्षापर्यंत आरटी म्हणजे 14 वर्षापर्यंत जे होतं ते आता आरटी लागू 18 वर्षापर्यंत होणार आहे. मी थोडक्यात ही कला, संगीत, क्रीडा, योग, समाजसेवा या बाबींचा विषयांचा अंतर्भाव होणार आहे. परंतु आपण तर 2015 पासून क्रीडा, कला, संगीत या विषयाच्या शिक्षकांची संचामध्ये नोंदणी करणे थांबवलेले आहे. त्यामुळं इथं जर कोणी असतील संगीत, कला, क्रीडा शिक्षक त्यांच्यासाठी हे नवीन शैक्षणिक धोरण पर्वणी करणार असं माझा अंदाजच आहे. आणि अंदाज तो बरोबर आहे कारण स्ट्रेस देऊन सांगता येते हे धोरण की आपल्याला कला ऑलिम्पिक मध्ये क्रीडेद्वारे ऑलिम्पिक मध्ये मेडल्स वाढवायचे आहेत. हे सध्याच्या केंद्राचं खूप स्ट्रेस दिलेलं किंवा या केंद्राचं खूप मोठं धोरण आहे आणि त्या दिशेने आपण चाललेलो आहोत. ऑलिम्पिक मध्ये यावेळेस किती मेडल मिळाले? 7. बरोबर. गुरुजींनीच सांगावं म्हणजे त्यांना परीक्षा द्यायची, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्यांना द्यायची. 7 पैकी सुवर्ण 1. परंतु 7 जे मिळालेले आहेत ना हे आतापर्यंत जेवढे मिळाले होते एकूण सर्वात जास्त आहे. आणि पॅरा ऑलिम्पिक मध्ये तर आपण इतिहास घडवला यावर्षी. आणि म्हणूनच मी म्हणजे माननीय पंतप्रधान यांनी दोघांनाही मी रेडिओवर ऐकलं पॅरा ऑलिम्पिक वाल्यांना 2 तास 1 to 1 जेवढे जाणार होते ना 1 to 1 त्याचं नाव विचारून मग तुझ्या जीवनामध्ये असं का घडलं, तू इथपर्यंत का आलास, तुझ्या अडचणी काय होत्या, तिथे जाऊन काय करणार आहेस, असं 2-2 मिनिट 1 to 1 एकाला सगळ्या भारताला ऐकायला जायसारखं तुम्ही ऐकले किंवा नाही किंवा तुम्हाला ज्ञात आहे की नाही. मी कुठेतरी ड्रायव्हिंग करत होतो आणि FM वर मी ते ऐकले. त्याचा परिपाक होऊ शकतो म्हणूनच मी आज इथे आलो. कारण त्यांना ऑलिम्पिकचे मेडल मिळवण्यासाठी कोणाची तरी जी कोणी तिथे बसलेला आहे त्याच्या मार्गदर्शनाची आणि प्रोत्साहनाची गरज असते. तशाच प्रकारे आज ज्यावेळेस वसंत पाटील साहेबांनी मला फोन केला त्यावेळी मी एका शब्दात यस म्हटलं. काय कार्यक्रम आहे विचारला आणि या ठिकाणी येण्यासाठी मला ती प्रेरणा होती. अशाच प्रकारे आदर्श शिक्षक पुरस्कार आहेत तुमच्यासाठीच आहेत ते आणि त्याचीही तयारी आपल्याला जे काही आहे MPSC UPSC ते करणार आहे. तुम्ही आदर्श शिक्षक म्हणून तयारी करणार आहात आणि हे MPSC UPSC काही काळानंतर करणार आहेत किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणार आहेत. आता कुठेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम शिवाय धर्मोपाय नाही, उपायच नाही. तर ह्या शैक्षणिक धोरणावर मला 4 ओळी आता इथे बसल्यानंतर कारण कोणीतरी बोलत होतं की म्हणजे की शीघ्र कवी तर शीघ्र कवी म्हणल्यानंतर मग आता मी तर काही तयारी वगैरे काही करून आलेलो नव्हतो कवितेची वगैरे तर नाहीच नाही. म्हणलं आता इकडे सगळे शैक्षणिक धोरणावर बोलायचे तर ती कविता ह्याच शैक्षणिक धोरणाविषयी मला 4 ओळी सांगाव्याशा वाटतात. त्याच्यात सार येतं की हवी आज आम्हा नवी प्रणाली नवे अध्यापन नवीन पद्धती. हवी आज आम्हा नवी प्रणाली नवे अध्यापन नवीन पद्धती. पोपट पंचीचा चालवूनी पट्टा पुस्तकाचा मारूनी रट्टा. पोपट पंचीचा चालवूनी पट्टा पुस्तकातील मारूनी रट्टा.
नोकरीसाठी बाजारात आजकाल लागतोय सट्टा. नोकरीसाठी बाजारात आजकाल लागतोय सट्टा. शिक्षणातून आम्हा नवीन शिक्षण प्रणालीतून आम्हा आता पोटास भाकरी हवी. आता पोटास भाकरी हवी. आता हवी आज आम्हा नवी प्रणाली, नवे अध्यापन, नवीन पद्धती, नवी अध्यापन, नवीन पद्धती. मित्रांनो, एमपीएससी फायटर ही कविता यांच्या सगळ्यांसाठी आणि माझ्या मागे बसलेल्या बांधवांसाठी सरते शेवटी ती कविता आपण म्हणतो. आणि त्यातून अधिकारी झाल्यानंतर काय करावं लागतं, शिक्षक झाल्यानंतर काय करावं लागतं आणि होण्यासाठी काय करावं लागतं याचा उहापोह झालेला आहे. तुम्हाला याच्या अगोदर मला सांगायला आनंद वाटतो की मुलांनो, मला तिथे मी एवढा याच्यावरच बोलणार आहे की इथं काय बोललं गेलं याच परिस्थितीवर, की म्हणत होते की अनेक ठिकाणचे कमी वयामध्ये अनुभव मिळालेले आहेत. प्राथमिक शिक्षण अधिकारी सर्वप्रथम विना अनुदानित शिक्षक 2 वर्ष 4 महिने ज्युनियर लेक्चर. जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा दिली, पास झालो आणि सिंधुदुर्गला पोस्टिंग मिळाली. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिक्षक 11 वर्ष. त्यानंतर समाज कल्याण अधिकारी वर्ग 2 लातूर मध्ये पोस्टिंग मिळाली एमपीएससी द्वारे पास होऊन. म्हणजे मी पहिली विनाअनुदानच्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर नवोदय विद्यालयामध्ये नोकरी सोडली, सेंट्रल गव्हर्नमेंटची, केंद्रीय केंद्राची. त्यानंतर समाज कल्याण अधिकारी म्हणून इथे जॉईन झालो. मध्येच परीक्षा दिली होती एमपीएससी ची गट शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी स्वामी सर यांच्या सोबत म्हणा किंवा त्यावेळेस 2011 ची परीक्षा दिली होती. 13 ची बॅच, 11 ची बॅच 11 मध्ये जॉईन झाली. तर त्या बॅच मध्ये मी इंटरव्ह्यूला होतो, परंतु एमपीएससी ना मला पास केलं नाही. एकाच वर्षामध्ये समाज कल्याण अधिकारी वर्ग 2 याच्या इंटरव्ह्यूला होतो. त्यानंतर गट शिक्षण अधिकारी याही इंटरव्ह्यूला होतो आणि पुढच्या वर्षामध्ये शिक्षण अधिकारी वर्ग 1 च्याही इंटरव्ह्यूला होतो. 3 पैकी 2 इंटरव्ह्यू मध्ये मला महाराष्ट्रामध्ये पहिल्या 3 ठेवलं. म्हणजे समाज कल्याण मध्ये पहिला आणि याच्यामध्ये 3रा या शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी परीक्षेमध्ये 99 जागा होत्या. 100 किंवा 101 असेल कदाचित, पण 99 मध्ये मी काय बसला 63 जॉईन झाले. परंतु 99 मला आठवतंय की 99 जागा होत्या. तर त्यानंतर मग मी शिक्षण अधिकारी प्राथमिक म्हणून काम केलं लातूरला 6 महिने. व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी म्हणून लातूरला काम केलं, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी. त्याच्यानंतर असिस्टंट डायरेक्टर ऑफ एज्युकेशन लातूर उपसंचालक कार्यालयामध्ये आणि त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफ लातूर शिक्षण विभाग 1 वर्षासाठी. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर तिथं निरंतर शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी 3 महिने होते सांगलीला. म्हणजे निरंतर शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी, असिस्टंट डायरेक्टर, व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर. आता फक्त राहिलं होतं तेवढं बोर्ड. आणि बोर्डामध्ये सचिव म्हणून काम करायला मिळालं आणि लगेचच काही दिवसानंतर अध्यक्षही म्हणून काम करायला मिळालं. खरोखरच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि या लातूरकरांच्या प्रेरणेमुळे मला हे शिक्षण विभागातले आजपर्यंत जॉईंट डायरेक्टरचे सगळीच्या सगळी पद मला काम करायला मिळालं, मला सेवा द्यायला मिळाली. ते माझं मी अहोभाग्य समजतो. आणि त्यातल्या त्यात 7 ते 8 वर्ष लातूर मध्ये काम करायला मिळालं. या लातूर, मी नांदेडमध्ये 1 दिवसही काम केलं नाही नांदेड जिल्ह्याचा असो, म्हणजे हे अधिकारी, परंतु लातूर ही माझी कर्मभूमी झालेली आहे. आणि त्याचा पीक पॉइंट जो होता तो सांगली या ठिकाणी कोरोना आला, पूर परिस्थिती आली, अधिकारी आपल्या दारी, शिक्षक दरबारी अशा सारखे कार्यक्रम राबवायला मिळाले. त्यानंतर शेवटचा दिस गोड व्हावा, शिक्षण अधिकाऱ्यांच्या दारी येऊन 1 कप रिटायरमेंटच्या दिवशी चहा घ्यावा,
हाही उपक्रम तिथं राबवला. सूर्योत्सव सांगली 26 डिसेंबर 2019 ला या एवढ्या सगळ्या पुरानंतर आम्ही 10,000 विद्यार्थी सूर्याच्या ग्रहणाच्या दिवशी सूर्याचा उत्सव सकाळी 6 ते 10 च्या दरम्यान प्राईम टाइम वर सगळ्या चॅनलवर सकाळी 9 ते 9:30 सांगली जिल्ह्यातील 10,000 विद्यार्थी आणि शिक्षण अधिकारी एकत्र छत्रपती शिवाजी स्टेडियमवर उपस्थित होतो आणि त्याची दखल सगळ्यांनीच घेतली. म्हणून सगळीच लोक नाव काढतात की शिक्षण अधिकारी माध्यमिक सांगली म्हणजे तेलंग सुधाकर. अशी ओळख निर्माण केली. अशीच आणखी याही उपर जाऊन याही पेक्षा जास्त काम करण्याची मला संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि याचं कारण सगळ्याचं अनेक कारणांपैकी एक म्हणजे एमपीएससी फायटर ही कविता. 2008 ला मी उस्मानाबादला विस्तार अधिकाऱ्याचा इंटरव्ह्यू द्यायला गेलेलो होतो. मी होतो सांगलीला आणि गेडाम साहेब इंटरव्ह्यूला होते. म्हणजे मी तिथून म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आलेलो, माझे डॉक्युमेंट्स घेऊन आलेलो नव्हतो आणि आज परीक्षा घेतली त्यांनी. संध्याकाळी 10 वाजता निकाल लावला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 10 वाजता बरोबर लावला निकाल लेखी परीक्षेचा आणि दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू ठेवला आणि माझ्याजवळ नव्हती डॉक्युमेंट्स. मला गेडाम साहेब मध्ये येत नव्हते. मला काय माहिती गेडाम साहेब काय ते कोण आहे ते कसं आहे एवढं काही माहिती नव्हतं. आपला गुरुजी म्हणून आपलं खाली मान घालून आपलं काम करणे, आपलं शिकवणे, आपलं म्हणजे राजकारणामध्ये कधीच न जाणे हा एक खूप मोठा म्हणजे सर राजकारण करायचं असेल तर गुरुजी होऊ नये असं मला वाटतं आणि गुरुजी व्हायचं असेल तर राजकारण करू नये. आणि जर यशस्वी राजकारणी व्हायचं असेल तर शिक्षण मंत्री होऊ नये. मला तेवढा अनुभव नाही परंतु एक इतिहास सांगतो. तुम्ही काढून बघा जोशी साहेब, पुरके साहेब, हे माझ्यापेक्षा यांना जास्त माहिती आहे, तावडे साहेब म्हणजे सगळेच चांगले. परंतु विलासराव देशमुख साहेब आहे ना शिक्षण मंत्री होते ना आणि त्याच्यानंतर 5 वर्ष म्हणजे लातूरकरांनीच म्हणजे हे लातूरकरांच्या हृदयात बसलेले तसं असं होतं. त्याच्यामुळे काही गोष्टी अशी कोट कराव्या लागतात, आपल्या ठरवाव्या लागतात. तर जर शिक्षण विभाग आणि नवीन शिक्षण प्रणाली जर चांगली जर राबवायची असेल तर शिक्षकांनी राजकारण कमी आणि शिक्षण जास्त करायला पाहिजे. राजकारणापासून जर दूर गेले, आता आमचं काही नाही ना, मी काय जिल्हा परिषद नाही कुठल्या, मी काय जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला नाही आता कुठेला किंवा संघटनेचा असं माझं म्हणजे मी त्याच्या अगोदर कधीही बोललेलो नाही, परंतु आता बोलायला काही हरकत नाही. कारण माझ्या गुरुजींना वाटेल की आपल्या स्वार्थासाठी सांगतायत सर किंवा संघटना अंगावर येऊ नये म्हणून राजकारणात जाऊ नये. परंतु शिक्षक राजकारणापासून दूर राहायला पाहिजे हा माझा एक विचारही आहे आणि खऱ्या अर्थाने शिक्षकांना विनंती आहे. कारण याच्यामध्ये लोकशाहीमध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता, काही करू शकता. तर ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या बाबींवर आणि मी परत एमपीएससी फायटर ही कविता सादर करतो. ज्या कवितेनं मीच लिहिलेल्या कवितेला मला प्रेरणा दिली. एमपीएससीच्या निकालाची वाट बघतो आणि मास्तरचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान जगतो. एमपीएससीच्या निकालाची वाट बघतो आणि मास्तरचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान जगतो. सोयी सपाट्या गावाधिकार पाहुण्या रावल्यात आता लाज वाटते, अभिमानानं एमपीएससीची परीक्षा देतो म्हणून सांगायची. कुणी सांगेल का होतं ती थांबेल ही एमपीएससी रांगायची. गावाधिकार सोयी सपाट्या पाहुण्या रावल्यात आता लाज वाटते, अभिमानानं एमपीएससी देतो म्हणून सांगायची. कुणी सांगेल का होतं ती थांबेल ही एमपीएससी रांगायची. बाप म्हणतो पोराला आर पोरा आधी लगीन कर. बाप म्हणतो पोराला पोरा आधी लगीन कर, नाहीतर तुझा पाळणा तुझ्या पोराचा पाळणा म्हातारपणात लांबर. कोणी सांग एमपीएससी रांगायची. कोणी सांगेल का मला कधी थांबेल ही एमपीएससी रांगायची. एक दिवस एमपीएससी चालेल, माझ्या नशिबाचे दार खोलेल. याच आशेवर एमपीएससीच्या निकालाची वाट बघतो आणि मास्तरचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान जगतो.
आरक्षणाच्या खाटेवर, अभ्यासाच्या वाटेवर मीच पडलो कुठेतरी कमी आणि या सगळ्यात शिकायची राहून गेली रम, रमा आणि रमी. मित्रांनो, कळते का? पहा, मित्र कुठे आहेत? कमी आहे. आरक्षणाच्या खाटेवर अभ्यासाचे कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो की आरक्षणामुळे मी पास होत नाही. त्याचा जर विचार करत बसला तर तुम्ही राजकारणी व्हाल, तुम्ही चांगले संघटक व्हाल आणि कितीही वर्ष झगडून जे व्हायचंय तेच होणार आहे. पण त्याचा न विचार करता कुठल्याच आरक्षणाचा न कशाचा सगळ्यांनीच किंवा काही लोकांना काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला काहीच सुविधा मिळाली नाही लहानपणापासून शिकायची म्हणून मी एमपीएससी परीक्षेत पास होतो. काही जणांना वाटतं की मला आरक्षण मिळालं नाही म्हणून या परीक्षेत मी पास होत नाही. म्हणून त्यांच्यासाठी आरक्षणाच्या खाटेवर, अभ्यासाच्या वाटेवर मीच पडलो कुठेतरी कमी आणि या सगळ्यात शिकायची राहून गेली रम, रमा, रमी. एक दिस जोकरचे राजा हो आम्ही, याच आशेवर एमपीएससीच्या निकालाची वाट बघतो आणि मास्तरचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान चालतो. बहिणीच्या लगीन घाईला मुकलो, भावाच्या अभ्यास कुठपर्यंत कसा करायचा, काय काय सोडायचं. बहिणीच्या लगीन घाईला मुकलो, भावाच्या लग्नाला चुकलो. अरे पाहुण्या रावळ्याला, मित्रांना तर कारण सांगून मी थकलो. अरे मी तर खरा एमपीएससीच्या अभ्यासालाच विकलो. एक दिस लग्न समारंभाला उपस्थित राहू साहेब म्हणून आम्ही, याच आशेवर एमपीएससीच्या निकालाची वाट बघतो आणि मास्तरचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान जगतो आणि मास्तरचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान जगतो. काय नाही केलं तिच्यासाठी, काय नाही केलं तिच्यासाठी, रात्र जागल्या तिच्यासाठी, कंसात अभ्यासासाठी. काय नाही केलं तिच्यासाठी, रात्र जागल्या तिच्यासाठी, 30 फिरलो तुझ्याच पाठी, कंसात प्रशिक्षणासाठी, म्हणजे क्लाससाठी. एक दिस तू येशील घेऊन मला, जिला म्हणतात एमपीएससी ची मालावर, याच आशेवर एमपीएससीच्या निकालाची वाट बघतो आणि मास्तरचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान जगतो. मास्तरचा साहेब होण्याच्या आशेवर वर्तमान जगतो. आता एमपीएससीच्या निकालाची वाट पाहणे संपली. आता पास झाले. आता एमपीएससीच्या निकालाची वाट पाहणे संपली. आता ऑफिसात तुझी माझी दोघांची झुंपली. आता ऑफिसात कामासाठी तुझी माझी झुंपली. आता एक आणि एक फक्त काम आणि काम करत राहणे आणि दुरून माझ्या आई बाबांनी डोळे भरून ते काम पाहणे. म्हणजे नंतर मला वाटायला लागलं की आता झालं की एमपीएससी पास तर मग काय. मग मला सुचलं की आता काहीच नाही, एका कामासाठी करायचं. माझ्या गावाचं नाव करायसाठी, माझ्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, माझ्या आजूबाजूच्याचं, माझ्या आई वडिलाचं, माझ्या खानदानाचं नाव करण्यासाठी तुला आता इथं काम करावं लागणार आहे. काम आणि फक्त कामच करावं लागणार आहे आणि तेच करत राहावं लागणार आहे. हाच तुला उपाय. आता तुझा उद्देशच तो आहे. कारण माझा उद्देश संपला होता. एमपीएससीचं क्लास 1 पास झाल्यानंतर आता इथून दुसरीकडे जाण्याचा जरी विचार असला तरी, दुसऱ्या परीक्षा जरी देत असेल, असिस्टंट कमिशनर ऑफ नवोदय विद्यालय अँड केंद्रीय विद्यालय, याच्याही परीक्षेची कुठेतरी ॲडव्हर्टाइज मिळते का? 4-5 जागा असतात भारतामध्ये. ती जर आली तर मी सुट्टी घेऊन नक्कीच ठरवलेलं आहे. म्हणजे काय ठरवलेलं आहे म्हणजे होतच असंही नाही, परंतु सुट्टी घेऊन नक्कीच ती परीक्षा मी पुढची 1 महिना 2 महिने सुट्टी घेऊन ती देणार आहे. तरी तोपर्यंत त्याची ॲडव्हर्टाइज येऊपर्यंत एकच काम आहे, काम करत राहणे. तसंच तुम्ही शिक्षक झाला तर सर्वप्रथम हे काम आहे आपलं की आपलं कर्तव्य. जर आपण ड्युटी म्हणून जर केलं कर्तव्य तर लाईफ विल बी डर्टी. इफ युअर स्टडी, युअर वर्क इज ड्युटी, then life will be dirty. And if work and your study is joy, then life will be only and only to enjoy, only and only to enjoy.
आज मी इथं आलो, मला एन्जॉय करायला मिळालं. मला इथं जवळपास 1 तास म्हणजे जवळपास 50 मिनिट झाले. 50 मिनिटामध्ये तुमच्या सोबत, तुमच्या चेहऱ्यासोबत, तुमच्या आनंदामध्ये मला सामील होता आलं. कारण मी पाहत होतो सगळ्यांचे चेहरे. मध्ये मध्ये थोडस मी नवीन शैक्षणिक धोरणावर गेलो होतो, त्यावेळी थोडे पडले होते, परंतु सुरुवातीला आणि शेवटी त्या दोन्ही मध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांचा सहभाग होता आणि तुमच्या डोळ्यातून आनंद ओसरत होता. त्या आनंदामध्ये मला सहभागी व्हायला मिळालं. तिकडे काय काम आहे ते मला माहिती. 4 in 1, 1 2 3 4, चारों मिलके साथ चले तो करने चमत्कार. यहाँ पे अकेला ही है. तर ते सगळं सोडून मी इथे मला फक्त कामाचा आनंद घ्यायचा होता म्हणून आलो. आणि मला बरेच दिवसानंतर हा योग आला, म्हणजे कोविडमुळे. आणि हा योग आला. ते योग घडवून आणण्यामध्ये जे जे सहभागी आहेत त्यांचे धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट. बी केअरफुल अँड टेक केअर इन कोरोना. थँक्यू. धन्यवाद.